क्रांतियज्ञात उडी घ्यायची म्हणजे आयुष्याचा होम करावा लागतो. मार्ग खडतर असतो, परंतु ध्येय गाठण्यासाठी निखारे पसरलेल्या मार्गांनी जावे लागते. असे असूनही थोर क्रांतिकारकांनी क्रांतियज्ञात उडी घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कणाकणाने आपला देह झिजवला. नेमदेसी ने परत मातृभूमीला या अजरामर गीताने मायभूमीवरचे उत्कट प्रेम दर्शवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज आठवण होते. विनायक दामोदर सावरकर हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या क्रांतिकार्याने तळकून गेले. नाशिक येथील भोगूर या गावी सावरकरांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण तिथेच झाले. मित्रमेळा व अभिनव भारत या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रकार्याला सुरुवात केली आणि पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना कार्यकर्ते परांजपे यांच्या लेखणीने त्यांच्यातील राष्ट्राभिमान जागृत झाला. लंडन येथील अटकेनंतर सशस्त्र पहारेकर यांच्या नाकावरती चोच मार्सेलिया फ्रान्सच्या भूमीवर प्रवेश मिळवून अभूतपूर्व खळबळजनक अभियोगाने हेगेतील आंतरराष्ट्रीय न्यायालय गाजवणारे ते पहिले राजकीय नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. तिथे त्यांचा शारीरिक मानसिक छळ झाला. मात्र मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी या सर्व यातना सहन केल्या. मग नंतर जनतेच्या दडपणाखाली तिथून त्यांची सुटका करण्यात आली, पण त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. या काळात त्यांनी अनेक समाजसुधारक कामे केली, अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यातले गोमांतक आणि कमला ही काव्य विशेष गाजली. नुसतं काळ्या पाण्याचं नाव जरी काढलं तरी आपल्या अंगावर शहारे येतात. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा, 2 जन्मठेपेच्या शिक्षा अशा अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर अखेरपर्यंत राष्ट्रसेवा करणारे ते पहिले राजकीय नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर. कारागृहात स्वरचित हे काव्य